श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा नागरिकांना अनुभवता यावा यासाठी भाजपाच्या मुंबई कार्यालयात भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती। तसंच मागाठाण्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही अशोकवन इथं भव्य एलईडी स्क्रीन लावली होती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर नागरिकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि आरती करण्यात आली। यासह अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातल्या आणि राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सामूहिक आरत्या, अनेक ठिकाणी फटाके फोडून रांगोळ्या काढून सामान्य नागरिकही या जल्लोषात सहभागी झाले होते।